ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय। विधान परिषदेची आमदारकी देणाऱ्या उद्धव ठाकरेंची साथ आमशा पाडवींनी का सोडली पाहूयात या रिपोर्टमधून। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला धक्का। आमशा पाडवींचा शिंदे गटात प्रवेश। ठाकरे गटाचं विरोधी पक्ष नेतेपदही धोक्यात। लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा असं म्हणत आमशा पाडवी यांनी ठाकरेंचं शिवबंधन तोडलंय। काँग्रेस पक्षाबरोबर आम्ही वर्षानुवर्ष लढत आलो आणि त्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार देणार किंवा त्यांना देणाऱ्यांना आम्ही त्यांची मदत करणार। ज्या माणसाने आम्हाला 2 वर्षासाठी तोडीपार करा असं जेव्हा माझ्यावर आदेश केला असेल आणि त्या माणसाला आम्ही मदत कसं करणार। दरम्यान आमशा पाडवी यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर असं राजकारणात चालत नाही हा टोला शिंदेंनी लगावला। तर संजय राऊत यांनी आमशा पाडवी यांचा निर्णय दुर्दैवी ही खंत व्यक्त केली। संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव झाली की दूध में कुछ काय म्हणतो दाल में कुछ काला है आणि म्हणून ते सुरू झालं कार्यक्रम आणि सरकार लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर। पुढचं मी काय बोलत नाही आणि असं हे राजकारणात चालत नाही। माननीय उद्धव साहेबांनी अनेकदा अशा तळागाळातल्या आदिवासी किंवा इतर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला। कधी कोणाला आमदार केलं, कधी खासदार केलं, कधी महामंडळ दिली। मला आमशा पाडवी यांच्याविषयी फार माहित नाही त्यांचा काय निर्णय आहे तो, पण हे सगळे लोक नंतर सोडून गेले हे दुर्दैव आहे। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा विरोध पत्करून आमशा पाडवी यांना आमदारकी दिली होती। आमशा पाडवी यांनी नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं। 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा काँग्रेसच्या केसी पाडवी यांच्या विरोधात पराभव झाला। तरीही 2022 मध्ये ठाकरेंनी आमशा पाडवी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली। पक्षातील बडे नेते विरोधात असताना देखील आमशा पाडवी यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यात आलं। आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यामुळे ठाकरे गटाचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे धोक्यात आलंय। आमशा पाडवी शिंदे गटात गेल्यानं ठाकरे गटाचं विधान परिषदेतील संख्याबळ कमी झालंय। आमशा पाडवी गेल्यानं आता ठाकरे गटाकडे केवळ 7 आमदार उरलेत। दुसरीकडे काँग्रेसकडे 8 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामुळे आता काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असं बोललं जातंय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचे शिलेदार त्यांची